बिग फाइट मैच क्वालिफायरचा सामना आज की शाम किसके नाम महत्वाची मॅच आहे। एका बाजूने आपण पाहताय टीम खोनी आणि दुसऱ्या बाजूने वाडेगर या दोन संघांच्या दरम्यान क्वालिफायरच्या मॅचला सुरुवात। थँक्यू सो मच राहुलजी चव्हाण सर, मनपूर्वक आभार व्यक्त करूयात मॅडी सरांचं, ज्यांचा आवाज आजच्या रात्रीला आम्हाला साथ देतोय। जाऊया मैदानावरती, गेम ऑन। फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल प्रणित पाटीलचा, यष्टांचा वेध घेणारा प्रचंड वेगवान चेंडू, फलंदाज माघारी परततोय। पहिला धक्का, क्लीन बोल्ड। रात्रभर लावलेली माया वायाला गेली। हर्षद ठोंबरे मैदानाच्या बाहेर रात्रभर कष्ट घेतले होते। या मॅच मध्ये, महत्त्वाच्या मॅच मध्ये खेळणं गरजेचं होतं आणि अशा गरजेच्या वेळेला मोक्याच्या क्षणाला झालेला हा धोका। हर्षद ठोंबरे तंबूच्या आश्रयाला येतोय। हर्षद आणि सरफराज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सुरुवात करत होती। हर्षदला मैदान सोडावं लागलंय। गोलंदाज प्रणित पाटीलचा एक जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला आणि फलंदाज हर्षदला माघार घ्यावी लागली। न्यू बॅटर करण आलाय। करणसाठी टाकलेला हा चेंडू ऑन साइडला अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झालाय स्क्वेअर लेगला। फिल्डर दूरवरनं येतोय, सिंगल कंप्लीट। दुसऱ्या धावेसाठी धावतायत आणि दुसरी धाव इथं कंप्लीट झाली आहे। दोन धावांच्या मदतीनं धावफलकाला सुरुवात करतायत श्री गणेशा करत असताना पाहायला मिळतायत। पहिल्या दोन चेंडूंवरती आल्या या दोन धावा, दोन धावा एक गडी बाद धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते। श्री गणेश खोनी संघाची धावसंख्या सुरुवातीला हर्षद ठोंबरे ज्याच्यावरती विश्वास होता त्याला मात्र माघारी पाठवण्यात यश मिळालंय। यावेळी स्ट्राइक एंड वरती पुन्हा एकदा करण गोलंदाज तयार होतोय। प्रणित पाटील अष्टपैलू खेळाडू आहे। वाडेगर टीम साठी षटक क्रमांक पहिलं। यावेळेस पुन्हा ओरपी चेंडू, या चेंडूवरती आक्रमक प्रहार, जबरदस्त वार, चेंडू झालाय सीमा पार। खोनी संघाचा हा ब्रँडेड स्ट्रोक, षटकार। प्रहार येतोय, षटकार येतोय। 6 धावांच्या मदतीने धावफलकाला गती प्राप्त होतीये। एकंदरीत आपण पाहिलं तर 8 धावा धावफलकावरती। क्रिकेटचा खेळ क्षणामध्ये रंग बदलणारा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय। सुरुवातीला हर्षदची विकेट मिळाली। वाडेगर संघ मैदानावरती जम बसवतोय असं वाटत असताना आक्रमण चढवलंय। करण यावेळेस फटका चांगला खेळलाय। पुन्हा एकदा मिडॉन वरती फिल्डर आहे, चेंडूला अडवलंय, सिंगल येईल। सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतंय। निश्चितच ड्यू फॅक्टर आहे। मोठे फटके मारण्यामध्ये त्रास होतोय, मोठे फटके मारण्यामध्ये निश्चित यश मिळत नाही। या अगोदरच्या मॅचेस मध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं, मात्र या मॅच मध्ये एक षटकार जरूर आलाय। स्कोअर कार्ड वरती एकंदरीत 9 धावा, 3 षटकांची मॅच आहे। 35 ते 40 धावा जर झाल्या तर निश्चितच इथे एक मोठी फाईट पाहायला मिळेल। स्कोअर कार्ड वरती 9 धावा, षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना गोलंदाज प्रणित पाटील गोलंदाजी करतोय। समोरून करण आणि सरफराज ही जोडी, सरफराजच्या बॅटमधनं चेंडू निघालाय, मिडॉन वरती फिल्डर आहे त्या ठिकाणी अडवलंय। एक सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट करतायत। या अगोदरच्या मॅचचा हिरो राहिला सरफराज, ज्याच्या बॅटमधनं षटकारांचा पाऊस आपल्याला पाहायला मिळाला। महत्त्वाच्या मॅच मध्ये निश्चितच चांगली कामगिरी करण्यामध्ये पटाईत असणारा हा खेळाडू, बडे मॅच का बडा प्लेयर। मैदानाच्या आतमध्ये सरफराज आणि करण एकमेकांच्या साथीने किल्ला लढवतायत। स्कोअर कार्ड वरती 10 धावा। यावेळेस पहा हुक करतोय, फटका चांगला खेळलाय, फिल्डर त्या ठिकाणी पाठलाग करतोय, अडवण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय, पकडून लगेच फेक आली, थ्रो सुद्धा येतोय। या दरम्यान आपण पाहाल तर 2 धावा इथं धावफलकावरती जोडल्या जातील। 2 धावा आपल्या संघासाठी वाचवत असताना वाडेकर टीमसाठी सुंदर फिल्डिंग, षटक क्रमांक पहिलं आपल्याला पाहायला मिळालं। पहिल्या षटकाच्या अंतिम स्कोअर कार्ड वरती एकंदरीत जर आपण पाहिलं तर एक गडी बाद जोडल्यात 12 धावा, 12 ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट।
महत्त्वाचे आहे. आपण रात्रभर किती मॅच खेळलो, किती सामने जिंकलो हे महत्त्वाचं नाहीये. हा सामना कोण जिंकणार हे महत्त्वाचं आहे. निश्चितच जवानीमध्ये किती अफेअर्स केले हे महत्त्वाचे नाहीयेत मित्रांनो. लग्न कधी झालं आणि कोणासोबत झालं हे महत्त्वाची गोष्ट आहे. हा सामना जिंकणं गरजेचं आहे. हा सामना जिंकायचं, एक ट्रॉफीवरती नाव कोरायचंय या अनुषंगानं चाललेली मॅच क्वालिफायरचा हा सामना आहे. सामना जिंकायचा, एका ट्रॉफीवरती नाव कोरून या मैदानावरती विजयाचा झेंडा गाडायचा आहे या अनुषंगानं चाललेला सामना. षटक क्रमांक पहिलं संपलंय. प्रणित पाटीलनं दिल्या 12 धावा. पहिल्या षटकाच्या अंती खोनी संघाची धावसंख्या 1 गडी बाद 12 धावा. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. गोलंदाज कपिल पाटील गोलंदाजी मार्कवरती तयार होतोय. अजून एक फिरकीचा जादूगार. निश्चितच चेंडू दोनही बाजूला वळवण्याची कला अवगत असणारा खेळाडू. लेफ्ट मोर द विकेट. पहिलाच बॉल बॅकफुटवरती राहून खेळलाय. सीमारेषेच्या जवळ फिल्डर आहे त्या ठिकाणी वाईडिश लॉंग ऑफला पकडून फेक झाली. एक सिंगल धाव येते. स्कोर कार्डवरती जोडतायत. धावफलकावरती जोडल्यानंतर धावफलक झालं 13. दुसरं षटक चालू झालंय. कपिल पाटील गोलंदाजीसाठी आला. एक सिंगल आली आहे. धावफलकावरती ऍड करतायत. एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड 13 वरती जाऊन पोहोचलंय. पुढचा चेंडू येतोय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. कपिल पाटील. स्ट्राइक एंड वरती बॅट्समन करण. यावेळेस ओरपी चेंडू फटका खेळलाय. त्या ठिकाणी खाली क्षेत्र निवडलंय. फिल्डरसाठी मोठी चेस होती. हवे झेपावत असताना चेंडूला अडवलं, स्टॉप केलं. निश्चितच आपल्या संघासाठी 2 धावा सेव्ह केल्या. या ठिकाणी चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो आणि 2 धावा घेण्यापासून मात्र रोखू शकला नाहीये. स्कोर कार्ड वरती जोडतायत. स्कोर कार्ड आपण पाहिलं तर 15 वरती 15 ऑन द बोर्ड. कपिल पाटील पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतोय. करणसाठी टाकलेला हा चेंडू पुल केलाय. फटका फसलाय. चेंडू खाली फिल्डर आहे. झेल टिपण्याची सुवर्ण संधी वाडेकर टीम साठी यश मिळालंय. नीरज पाटीलनं एक सुंदर झेल टिपलाय. फलंदाज माघारी परतत असताना लागलाय हा दुसरा झटका. बॅटिंग करणाऱ्या टीम खोनीला. बॅट्समन करणचा खेळ संपला. अर्धवरी गाणी वाचतायत. डीके सरांसाठी वाचतायत की योगराज बुटेरे सरांसाठी वाचतायत. आखरी मॅच आहे. रात्रीचा समय. काली रात्र चालली आहे. निश्चितच अगदी पहाटेचे 3 वाजून जात आहेत आणि क्रिकेटच्या मैदानावरती चाललेली ही रणधुमाळी मॅच महत्वाची आहे. सामना जिंकणं दोन्ही संघांसाठी बंधनकारक. यावेळेस फॉलिंग स्वीप, फसलेला फटका. चेंडू खाली फिल्डर. सोप्पा झेल ड्रॉप झालाय आणि या दरम्यान पुन्हा एकदा जीवनदान मिळालंय. थ्रो खराब. मोक्याच्या क्षणाला अशा प्रकारचे धोके सहन केले जातील का या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतीये. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न केला आणि दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये या ठिकाणी फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय. दोघांमध्ये कॉलिंग चुकलं, कोऑर्डिनेशन चुकलं. झेल सुटला होता मात्र लगेच डॅमेज कंट्रोल करत असताना टीम मैदानाच्या आतमध्ये वाडेकर मैदानात टिपली आहे विकेट. फलंदाज बाद. आजमावतायत. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. कपिल पाटील यावेळेस पहा बॅट फिरवली आहे. बॅटवरती व्यवस्थित आला नाही. अपील करतायत पंचांकडे. लाऊड अपील. लेग बाईटचा इशारा. यस लेपंगा. योगीराज बुटेरे सर इन्फॉर्म येत आहेत. सांगतायत लेग बाईट्स. एक सिंगल येईल. धावफलकावरती ऍड केली जाईल. स्कोर कार्ड पुढे सरकताना पाहायला मिळेल ते 17 वरती 17. 17 का खतरा. रात्रीचा समय आहे. जितक्या जास्तीत जास्त धावा होतील त्या इथून खतरा ठरतील
टीम वाडेकरसाठी, कारण चेस करणं सोपं नाहीये. ड्यू फॅक्टर सुद्धा पाहायला मिळतोय. ग्रास ग्राउंड आहे, निश्चितच चेंडू आउटफील्डवरती गेल्यानंतर ओला होतोय आणि अशा वेळेला तुम्हाला मोठे फटके मारणं नेहमीच कठीण राहिलंय. गोलंदाज कपिल पाटील यावेळेस पुन्हा एकदा मिस टायमिंग. चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेनं लॉंग ऑफला. फिल्डर त्या ठिकाणी आहे, पकडून फेक करतोय. एक सिंगल धाव, एका धावेची मदत येते, धावफलकावरती जोडली जाईल. चांगलं षटक आलं. पहिल्या षटकामध्ये निश्चितच 12 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. षटक क्रमांक दुसरं संपलंय. धावफलकावरती आहेत 18 धावा, 18 ऑन द बोर्ड. मॅच जिंकणं गरजेचं आहे दोन्ही संघांसाठी. सामना फार महत्वाचा आहे. जो जीता वही सिकंदर. सामना जिंकावा लागेल, कारण रात्रभर मेहनत घेतली आहे आणि ही रात्रीची मेहनत आता मात्र फळस्वरूप प्राप्त करण्याचा हा सामना जिंकणं दोन्ही संघांसाठी बंधनकारक आहे. 2 षटकांच्या अंती धावफलकावरती 9.00 ची सरासरी, 18 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळत आहेत. बॅटिंग करत असताना टीम श्री गणेश खोनी हा संघ बॅटिंग करतोय. धावफलकावरती पाहायला मिळत आहेत अद्यापपर्यंत 18 धावा. बॅटिंग करतोय विवेक आणि त्याला साथ देत असताना सरफराज. ही जोडी मैदानावरती अजूनही खेळतायत. अर्थातच स्ट्राईक एंडवरती बॅट्समन तयार होतोय. सरफराज, खोनी का धोनी कॅप्टनशिप सांभाळत असताना युवा यंगस्टर खेळाडू आहे. स्ट्राईक एंडवरती तयार. षटक क्रमांक 3 ला सुरुवात. अतुल येतोय. अतुलचा हा चेंडू समोर खेळलाय. खाली क्षेत्र निवडलंय. स्टेट डाऊन द ग्राउंड. फिल्डर दूरवर येतोय. अडवण्याचा प्रयत्न फसलाय त्या ठिकाणी. दुहेरी धाव. हातातनं चेंडू ड्रॉप झाल्यानंतर या 2 धावा कंप्लीट करतायत. 2 धावांची मदत येईल. धावफलकावरती जर आपण पाहिलं तर एकंदरीत 20 धावा. अतिशय चांगली मॅच. दोन्ही संघ ताकदवर. एका बाजूनं सिद्धू पाटील आणि कंपनीचा अनुभवी खेळ, तर दुसऱ्या बाजूनं आपल्याला पाहायला मिळतोय हर्षद ठोंबरे आणि टीम. मैदानावरती जबरदस्त यंगस्टर युवा टीम असणारा हा संघ. दोन्ही संघांच्या दरम्यान बिग फाईट मॅच. युवा जोश विपक्ष मास्टर माइंड अनुभव. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक आहे. चेंडू हवेत. झेलची संधी आणि हा झेल मात्र इथं टिपलाय. फलंदाज माघारी परततोय. प्रियांशु पाटीलनं अप्रतिम दर्जाचा हा झेल या ठिकाणी कॅरी केलाय. फलंदाज माघारी परततोय. लागलाय झटका. मच माहोल बन गया. स्कोर कार्ड वरती 20 धावा, 20 ऑन द बोर्ड. षटकातील अजूनही 4 चेंडू शिल्लक. सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल करायची आहे. यावेळेस फटका खेळलाय स्क्वेअर लेगला. एक टप्प्यावरती चेंडूला अडवलं, फेकलं. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी धावतायत आणि लगेचच दुसऱ्या धावेसाठी धावत असताना थ्रो आला, तो लगेच कॅरी केलाय गोलंदाजाकडे सिद्धू पाटील यांनी आणि इथं विकेट मिळालेली आहे. अजून एक फलंदाज रनआउटच्या स्वरूपात माघारी परतेल. 1 मोर विकेट डाऊन.
आपल्याला या ठिकाणी मनोरंजन केलं जातंय, आपल्याला मैदानावरती खेळवून ठेवत असताना डीजे गणेश थँक्यू। यावेळेस शेवटचं षटक चालू आहे, शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये आपण आहोत। भैरवीचं षटक चालू असताना पाहायला मिळतंय इथं सिंगल कंप्लीट। दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी झालाय। चांगल्या पद्धतीने या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या। सिद्धू पाटील यांनी रनआउट करण्याचा अजून एक प्रयत्न जरूर केलाय, मात्र या ठिकाणी असफल। 2 धावा कंप्लीट होत आहेत, स्कोर कार्डला जोडल्या जातील। सिद्धू पाटील आणि टीमला माहिती आहे एक दुसरी धाव सुद्धा इथून अवघड होत जाईल चेस करत असताना। एकंदरीत आपण पाहताय 23 धावा धावफलकावरती आहेत। षटक क्रमांक 3 चालू आहे। अतुल गोलंदाजी करतोय, स्ट्राइक एंड वरती बॅटिंग करत असताना बॅट्समन आपल्याला आकाश। यावेळेस स्लोवर फुलटॉस समोर खेळलाय, वाईड लॉंग ऑफला पुन्हा एकदा फिल्डर त्या ठिकाणी तैनात। चेंडूला पकडलं, फेकलं, 2 धावा कंप्लीट होत आहेत। व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट। मैदानात आपण जर पाहाल तर मास्टर माइंड क्रिकेट दोन्ही बाजूने पाहायला मिळतंय। डोक्यानं खेळला जाणारा खेळ, मैदानावरती घाम गाळत असताना गुलाबी थंडीमध्ये निश्चितच गरमीचा अहसास देणारा हा सामना। ही गुलाबी हवा वेड लावी जिवा। मैदानावरती नक्कीच आपण पाहताय गारवा पसरलाय, प्रेमाचा गारवा। दोघांमध्ये मैत्रीपूर्ण मॅच आहे। मॅच चालू होण्यापूर्वी दोन्ही कॅप्टनने एकमेकांशी हात मिळवले, काहीतरी सल्लामसलत एकमेकांशी केली। मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर मात्र द्वंद्व दंड थोपटत असताना पाहायला मिळत आहेत। बिग फाईट। यावेळेस ओरपी चेंडू आहे, फटका खेळलाय, लांबी गाठेल का हा प्रश्न आहे। परफेक्ट मिडल ऑफ द बॅट मधनं स्वीट साऊंड निघाला, सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर। आक्रमण आक्रमण आक्रमण, षटकार।
मच 3 ओव्हरची मॅच टॉस जिंकत असताना बॅटिंग करायचा निर्णय घेतला टीम खोणीनं आणि आता पूर्वार्धामध्ये धावा इथे बनल्या गेल्या 31 32 धावाचं टार्गेट. सरावी जोडी अतुल भोईर आणि त्याच्या साथीनं सिद्धू पाटील. पहिला बॉल गोपणी साठके बॅट परवली. बॉल चाललाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतोय. उत्तम फेक करेल बॉलला. दरबान मिळेल ती सिंगल. एक सिंगल धाव इथे एकपटली गेली. सिंगल धाव इथे एकपटी गेली. 32 धावाचं टार्गेट या वॉच मध्ये. फटका चांगला. धावा देखील चांगला मिळतील. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. पहिला बॉल एक चिके सिंगल. पुढच्या बरोबर ती चौकार वसूल केलाय. धावफलक 5. खोदून काढण्याचा प्रयत्न होता. इस्टनच्या मागे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केलाय. घडलंय काय पाहावं लागेल. पॉपिंग क्रीज मध्ये बॅट ग्राउंडिंग केली आहे का की इथे मात्र एष्ट्या उद्ध्वस्त केल्यात त्या आधी हे देखील पाहावं लागेल. चला पंच इथे गोलंदाजी करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय की इथे बॅटर सेफ आहेत की आउट आहे हे आपण चेक करू. तिसरे पंच केपी सर आपण या. कुणाल पेनकर सर, कुणाल सुरेश पेनकर जे बदलापुरात नामांकित पंच चेक करतील नक्की घडलंय का. नॉट आउट सेफ आहेत. त्यामुळे आता रिव्ह्यू गमावले टीम खोणी. अजून एक चांगला फटका. एक्स्ट्रा खबरला गॅप मोठा नाही. धावांचा तोटा. बॉल चाललाय दन 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 करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्रिकेटचा क्लास. स्केलिंग शॉट. टेकिंग गॅप. बॉल सीमा पार. चौकार. धाव फलक वेगाने पुढे सरकतो. टीमची टोटल स्कोर बोर्डवरती 9 धावा. फलकावरती तुम्हाला पार मिळेल. 3 ओव्हरचे मॅच 32 धावा इथून चेस करायचे. त्यात अनुषंगाने बॅटिंग करतोय सिद्धू पाटील. मास्टर माइंड खेळाडू तुम्हाला पार मिळेल. बाजारावरती दाखल झाला. 2 चौकार त्याने वसूल केला. त्यामुळे धाव फलक 9 या आकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. षटक क्रमांक 1 प्रगतीपथावरती असणारा गोलंदाज हेमंत. इथे देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. LBW फरदाबाद लेग बिफोर विकेट इथे मात्र ग्राह्य धरली गेली आहे आणि अखेर सिद्धू पाटीलला इथून मैदान सोडावं लागेल. हा पहिला धक्का टीम वाडेकरला. बॅटर आउट. नवीन बॅटर बदलावरती दाखल झालेत. प्रणित पाटील हा खेळाडू तुम्हाला पार मिळेल. इनॅट नंबर 3 वरती आता तो दाखल झाला. कमबॅक करायचा प्रयत्न करतोय हेमंत. इनफिल्डच्या बरनं खेळला. ऑन साइडला बडवला.
क्षेत्ररक्षक जवळपास नाहीये, त्याचाच फायदा तो होतोय. टीम वाडेकर संघाला धाव मिळते 4. चौकार ठोकला. शेवट गोड केलाय प्रणित पाटीलनं. 3 चौकार आले त्या षटकामध्ये, त्यामुळे धावफलक जाऊन पोहोचलाय टीमची. टोटल स्कोरबोर्ड वरती तुम्हाला पारमॅन फलकावरती धावा 13 धाबा. 12 बॉलचा खेळ शिल्लक. त्या बादमध्ये जिंकण्याकरता अजूनही आपण पाहतो 19 धाबाची गरज. हलक्या हाताने बॉलला ढकललाय ऑन साईडला. बॉलला तो फेक करतील. 2 धाबा एकवण्याचा प्रयत्न होतोय आणि अखेर दुसरे धाब्याचा प्रयत्न फसला की काय चेक करू आपण, कारण पंचाने घेतलाय DRS. चला केपी सर आपण या. केपी सरांना आज घरी जायचं नाहीये, कारण सामना जोपर्यंत संपत नाहीये तोपर्यंत आपण घरी जाऊ नका. नॉट आउट. त्यामुळे या 2 धाबा असतील. दोन धाबा इथे एकपट्या गेल्या, त्यामुळे धावफलक आता वेगानं पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती तुम्हाला पार मिळेल 15 धाबा. षटक क्रमांक 2 हर्षद रायटम ओव्हर द विकेट. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, इथे देखील डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. बाल बचावले गेले. भरपूर वेगानं हा थ्रो फेकला होता, परंतु इथे खेळाडू अतुल भोईर बाल बचावले गेले. नवीन बॅटर मैदानामध्ये प्रणित आलेत, त्याच्या बॅटमधून एक चौकार आहे. 10 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. या बॅचमध्ये अजूनही 16 धाबाची गरज आहे. 10 मध्ये 16 बनतील का हा प्रश्न आता उभा आहे, कारण कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट तर दुसऱ्या बाजूला श्री मलंगडचं क्रिकेट आपण एन्जॉय करतोय. 2 ताकदवर टीम मैदानावरती खेळत असताना एका बाजूला खोडी तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहता मैदानावरती संघ खेळतोय वाडेघर. लाईन चेक करावी लागेल. चेंडूला जाऊन दिला. बॅटचा फ्लो आपण पाहतो इथे, मात्र बॅटचा चेहरा ओपन केला होता, परंतु त्यानंतर पाहिलं लाईन खराब, चेंडूला जाऊन दिलं आणि दरम्यान व्हाईट बॉल. बकॅडॉन पंच तुम्हाला पार बेतील योगराज बुटेरे. फटका चांगला आहे ऑन साईडला, बरोबर क्षेत्ररक्षक डीप मध्ये पोहोचतील. जजमेंट चांगलं पार मिळतोय. 2 धाबा एक पडायचा प्रयत्न होतोय. दुसऱ्या धाब्यासाठी इथे बॅटर सेफ आहेत का, फलंदाज बाद. अजून एक धक्का लागतो टीम वाडेकर संघाला. प्रणित पाटील बॅक टू दी पॅव्हिलियन.
योगी बोटेरे सरांचे पाय देखील थिरकायला लागलेत, कारण मोठा फॅनबस योगराज महाराज बोटेरे यांचा. आणि आता काही आदत मला जरूर पार भेटतील योगराज बोटेरे यांच्या माध्यमातून. जर त्यांनी डान्स केला तर गुणाजी पेंडकर यांच्याकडून 500 रुपये. क्या बात आहे. खोदून काढण्याचा प्रयत्न ऑन साईडला बळबळ आहे. बॉल सारे डीप मध्ये मिड विकेटला. दोन क्षेत्ररक्षक झपाट्याने पोहोचतात. बॉलला उत्तम फेक करतील. 2 धाबा एक पडण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट तर केलाय, परंतु बाल बचावले गेले. 2 धाबे ते मिळतील. आणि आता त्याच धाब्याच्या 2 धाब्याच्या साथीला धावफलक पुढे सरकत असताना धावफलक तुम्हाला पार मिळेल. 20 धाबा फलकावरती जोडले गेल्यात. अजून या बाजमध्ये आपण पाहतोय 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 12 धाबाची गरज आहे. 8-12चा समीकरण तुम्हाला पार मिळेल. या 5 2 बॉल भरपूर महत्वाचे आहेत दोन्ही टीमसाठी. जर इथून 2 बॉल डॉट आले किंवा एखादी विकेट मिळते तर कोणी संघ पुढे कमबॅक करेल. परंतु जर इथून एखादा मोठा फटका येतोय 8-12 प्रणित कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. जर इथून एखादा मोठा फटका येतोय तर पुन्हा एकदा शिरकाव करेल टीम वाडेकर. फुलटॉस बॉल फटका फसलाय. गोरनाथ हसलाय. बॅटर रुसलाय कारण त्याला मैदान सोडावं लागेल. अजून एक धक्का लागतोय. टीम बॅटिंग करत असताना वाडेकर संघाला फलंदाज बाद. आता समीकरण येऊन ठेपलाय तुम्हा आम्हा सर्वांचं आवडीचं समीकरण. 7-12 7 चेंडू 12 धाब्याची गरज. या बाजमध्ये नवीन बॅटर सर्वेश पाटील मैदानावरती दाखल झाला. या बाजमध्ये तुम्ही पाहता सर्वेशच्या छोट्याशा खांद्यावरती या बाजची मोठी जिम्मेदारी आहे. इथून मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल. 7 चेंडू मध्ये 12 धाबा इथे बनवायच्या. त्याच अनुषंगाने बॅटिंग आता करावी लागेल. दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय खोनीचा मंडर बॉय कमबॅक करतोय. हर्षद ठोंबरेला तुम्ही पाहताय. या मॅच मध्ये आपण पाहतोय धावसंख्या पुणेपणे थांबवली आहे कारण एक मोठी विकेट त्याने संपादित केली आहे. खरं तर प्रशांत आऊट झाला. नवीन बॅटर प्रणित आऊट झालेत आणि आता नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालेत. या वेळेला देखील अपील 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 फलंदाज बाद. अजून एक धक्का लागतोय. सर्वेश पाटीलला इथून मैदान सोडावं लागेल. धक्के पे धक्का टीम वाडेकरला. फलंदाज बाद. अजयलेत गोलंदाजी मार्क पडती. पहिला बरोबर ते अडबा बाटा खेळण्याचा प्रयत्न होता आणि अखेर एक सिंगल धाव इथे मिळेल. 6 चेंडूमध्ये 12 धावांची गरज होती. या बाजमध्ये समीकरण तुम्हाला पार मिळेल. 2 ताकदवर टीमच्या दरम्यान ही लढत तुम्हाला पार मिळते. नवीन बॅटर मैदानावरती प्रशांत पाटील आणि त्याच्या साथीने आपण पाहतोय मैदानावरती अतुल भोईर जो सलामीला दाखल झाला. पहिल्या बरोबर एक सिंगल एक पडली. इथे देखील यू मिस आय विल डेफिनेटली हिट. अजून एक धक्का लागतोय. बॅटिंग करत असताना टीम वाडेकर संघाला अजून एक विकेट मिळेल. टीम खोणी संघाला फलंदाज इथे मात्र परततोय. प्रशांत पाटीलचा खेळ आता संपलाय. वाडेकर संघाला लागतोय. म्हटलं जातं ना जिंदगी के रास्ते कभी आसान नहीं होता है, बिना संघर्ष किए यहाँ पर कोई मान नहीं होता है. अरे जब तक न बड़े चीने हथौड़े के घाव तब तक तो पत्थर भी भगवान नहीं होता है. आता संघर्ष वाढलाय.
कारण येणारे चेंडू शिल्लक असतील फक्त आणि फक्त 4 आणि जिंकण्याकरता या बादमध्ये 11 धावांची गरज. चेष्टा उद्ध्वस्त केल्या, सामना रंगतो हो, रंगलाच पाहिजे, कारण त्यासाठी तर प्रेक्षक राजा या मैदानावरती दाखल झालाय. 4 बॉल 11 धावांची गरज या मॅच मध्ये. समीकरण तुम्हाला पाहायला नवीन बॅटर मैदानावरती डावकरे हाताचा वैदिक भंडारी आता दाखल होतोय. बिग हिट करण्याचा प्रयत्न, इथे देखील पुन्हा एकदा डॉट बॉलची आता समाप्ती होत असताना अतुल भोईरला स्ट्राईक हवी आहे. स्ट्राईक त्याने घेतले. 3 बॉल 11 धावांची गरज या मॅच मध्ये. एका मागे एक फलंदाज बाद होत चाललेत म्हटलं जातं ना. ज्या प्रकारे मॅच मध्ये संघर्ष आता वाढलाय, त्यामुळे नेहमीच आम्ही म्हणत असतो क्षेत्र कोणतेही असो, आयुष्यात कशाला पर्याय नाही आहे आणि कशा जर प्रामाणिक असलेला तर यशालाही पर्याय उरत नाही आहे. तेच प्रामाणिक प्रयत्न आता मैदानावरती करावा लागेल टीम वाडेकर संघाच्या बॅटरला देखील, कारण म्हटलं जातं ना संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाकर भगवान नहीं मिलता. अरे कि लोग आज भी पत्थर को पूछते हैं क्योंकि भरोसा लायक इंसान नहीं मिलता. इथून भरोसा दाखवलाय अतुल भोईर वरती. या मॅच मध्ये कशा प्रकारची तो कामगिरी करतोय, कारण येणारे चेंडू शिल्लक असेल आता फक्त आणि फक्त 3 आणि 11 धावांची गरज. गोंधळ सज्ज होतोय. इथे देखील अपील 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 बाट चिकडा. यशांच्या मागे एक चांगला जेल टिपलाय आणि इथे मात्र आपण पाहतोय विकेट हॅट्रिक पूर्ण झाली आहे का पाहावे लागेल. विकेट हॅट्रिक कंप्लीट नाहीये, परंतु धक्का अजून एक लागेल अतुल भोईरच्या स्वरूपात. फलंदाज बाद. गरज या मॅच मध्ये. टॉस जिंकत असताना बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि हो आम्ही बरोबर आहोत सांगितलं टीम खोणी संघानं. 2 बॉल 11 कंपल्सरी चेसिंग. केतन चौधरी आलेत नवीन बॅटर. या बळा देखील बिग हिट करण्याचा प्रयत्न, संपर्क नव्हता बॅट आणि बॉलचा. 8 चेंडूमध्ये 12 धावांची गरज असताना मी म्हणेन हा सामना जबरजबर आपल्या खिशामध्ये गाठला टीम खोणी संघानं, कारण धावफरक तुम्हाला पाहायला मिळेल. शेवटचा 1 बॉल या मॅचमध्ये जिंकण्याकरता आता 11 धावांची गरज. गुरुदा सज्ज होतोय. इथे फटका चांगला ऑन साइडला खेचलाय. फटका फसलाय की काय पाहावं लागेल, परंतु हा सामना जिंकलाय टीम खोणी संघानं. वाईल्ड कार्ड एंट्री लेट परंतु थेट. इथे मात्र सामना जिंकलाय खोणी संघानं. अभिनंदन. पंच बेल्स घेऊन या.